राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुनील लोखंडे यांच्या उपस्थितीत आणि राष्ट्रपती जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीत या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाचा माळशिरस तालुक्यासाठीचा जाहीरनामा त्याचं वाचन या ठिकाणी केलं जाणार आहे. तर मी सुनील लोखंडे जे उमेदवार आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी जाहीरनाम्याचं वाचन करावं. हा खर तर आपण पत्रकार म्हणून किंवा राजकीय व्यवस्था म्हणून आपण जाहीरनामा म्हणतोय, परंतु या तालुक्यासाठी एक उमेदवार म्हणून आणि एक राष्ट्रीय समाज पक्षाचा उमेदवार म्हणून मी हा जाहीरनामा न म्हणता हा जनतेसाठी आणि मतदारांसाठी हा शपथनामा आहे. आणि या माध्यमातून खर तर मी शपथेवरती या तालुक्यातल्या सर्व मतदार बंधू भगिनींना हे आश्वासित करू इच्छितो की अशा प्रकारचा हा जो जाहीरनामा शपथनामा जो आहे तो शपथनामा हा जर मला मतदान केलं तर नक्कीच मी हा जाहीरनामा आपल्या तालुक्यासाठी राबवेल आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा प्रकारे आपल्यामध्ये परिवर्तन करता येईल यासाठी मी कार्यरत राहीन. खर तर हा जाहीरनामा किंवा हा शपथनामा हा आपल्या समोर ठेवत असताना अतिशय आनंद होतोय आणि या माळशिरस तालुक्यातील सुज्ञ जनता, सुज्ञ मतदार बंधू भगिनी हे नक्कीच याला चांगल्या प्रकारचं सहकार्य करतील. विशेषतः सर्वच क्षेत्रामधील लोकांसाठी, जनतेसाठी हा जाहीरनामा आम्ही केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय जानकर साहेब, महादेवरावजी जानकर साहेब यांच्या दूरदृष्टीच्या विचाराने आणि एका प्रगल्भतेच्या विचाराने हा माळशिरस तालुक्यासाठीचा जो जाहीरनामा आहे तो जाहीरनामा आज आम्ही प्रसिद्ध करत आहोत. त्याच्यामध्ये खर तर पहिलाच आम्ही मुद्दा हे केलेला आहे. मी एक प्राध्यापक आहे आणि तरुणांच्या व्यथा आणि कथा मला माहिती आहे आणि म्हणून पहिला जो काही मुद्दा आहे तो मुद्दा आम्ही टाकलेला आहे तो म्हणजे व्यावसायिक शिक्षण मोफत करणार. आता हे व्यावसायिक शिक्षण मोफत करण्याचा पाठीमागचा उद्देश हा आहे की व्यावसायिक शिक्षण मोफत करत असताना आजकाल आपल्याला माहिती आहे की सरकारी नोकऱ्यांची वणवा आहे. अनेक तरुण, कित्येक तरुण बेरोजगार आहेत आणि म्हणून त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी आणि कुशल कामगार होण्यासाठी किंवा कुशलतेने त्यांना व्यवसायाभिमुख होण्यासाठी हे व्यावसायिक शिक्षण जे आहे, ज्याला आज लाखो रुपयांचं मूल्य किंवा फी ही भरावी लागते आणि म्हणून अशा प्रकारचं जे फी भरण्याची जी ताकद नसणारे जे काही वर्ग आहे त्या वर्गासाठी मी हा जो मुद्दा आहे तो मुद्दा हा टाकलेला आहे की जेणेकरून या तरुणांना आणि तरुण शिक्षितांना एक व्यावसायिक शिक्षण हे मिळालं पाहिजे आणि ते मोफत मिळालं पाहिजे. हा खऱ्या अर्थानं याचा मुद्दा आहे. दुसरा एक मुद्दा आहे की तो म्हणजे बेरोजगारांना भत्ता मिळवून देणार. आता बेरोजगारांना भत्ता मिळवून कशासाठी द्यायचा, तर सध्या तर मी आता सांगितल्याप्रमाणे की नोकरीची वणवा आहे, त्यांना व्यवसायही करता येत नाही. काही अशी मंडळी आहे की त्यांच्याकडे स्किल बेस्ड अशा प्रकारचं एज्युकेशन नाही आणि म्हणून स्किल बेस्ड एज्युकेशन नसल्यामुळं साहजिकच त्यांना एक काही नाही काही तारुण्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ग्रॅज्युएशन झाल्यानंतरचा जो विद्यार्थी आहे किंवा 12वी झाल्यानंतरचा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारे वागत असतो, वावरत असतो आणि म्हणून अशा प्रकारच्या विद्यार्थ्याला काहीतरी मिळालं पाहिजे. तरुणांच्या हाताला काम मिळण्यासाठी त्याला शोधाशोध तरी करावी लागेल आणि म्हणून अशा प्रकारची शोधाशोध करण्यासाठी त्याला एक भत्ता मिळणं हे गरजेचं आहे, पैसे मिळणे गरजेचं आहे आणि म्हणून हा बेरोजगारांना भत्ता मिळवून देण्याचं काम जे आहे ते काम मी करण्याचं महत्वाचं हे तरुणांसाठी काम करेन.
दुसरी एक जो तिसरा मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे माळशिरस तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व प्रकारचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशा प्रकारचं वसतिगृह बांधणार आहे किंवा वसतिगृहाची स्थापना करणार आहे. आता वसतिगृहाची स्थापना करायची कशासाठी, तर आपल्या या माळशिरस तालुक्यामध्ये कित्येक जण शिकू इच्छित आहेत, परंतु त्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी एखाद्या गावामध्ये आल्यानंतर किंवा एखाद्या शिक्षणाची व्यवस्था जिथे आहे, कॉलेज आहेत किंवा शिक्षणाची व्यवस्था आहे, तिथं त्यांना राहण्याची व्यवस्था नाही, तिथं भोजनाची व्यवस्था नाही. आणि म्हणून खरं तर अशा प्रकारची जर योजना आपण आणली किंवा एखादं वसतिगृह बांधलं तर एकाच छताखाली सर्व शिक्षण घेणारे जे काही विद्यार्थी आहेत ते तिथं राहतील, एकमेकाच्या विचारानं, एकमेकाच्या अभ्यासाच्या माध्यमातून हे सगळं जे आहे ते होईल आणि एकमेकाला प्रोत्साहन मिळेल आणि ते शिक्षणास उद्युक्त होतील, प्रोत्साहित होतील. हे कधी होईल तर जर समजा एखादं वसतिगृह मोठं निर्माण केलं तर आणि त्यांना चांगल्या प्रकारच्या सुविधा दिल्या तर अशा प्रकारचं एक आम्ही इथं नक्कीच हे वसतिगृह बांधण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे आपल्या या तालुक्यामध्ये जे वैद्यकीय शिक्षण जे पाहिजे ते वैद्यकीय शिक्षणाची सोय नाही आणि वैद्यकीय शिक्षणाची सोय नसल्यामुळं आपल्या विद्यार्थ्यांना एक तर पुण्याला जावं लागतंय, मुंबईला जावं लागतंय आणि मग रशिया सारख्या बाहेरच्या देशामध्ये, चीन सारख्या देशामध्ये किंवा जर्मनी सारख्या देशामध्ये हे MBBS असेल अशा प्रकारच्या शिक्षणासाठी जावं लागतंय. आणि म्हणून आपल्याला इथं या विद्यार्थ्यांची सोय झाली पाहिजे आणि म्हणूनच मी नक्कीच हे अशा प्रकारचं मेडिकल कॉलेज या आपल्या तालुक्यासाठी आणण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या विद्यार्थ्यांची जी वणवण आहे आणि जी बाहेर जाण्याची जी आहे ती थांबेल, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आता दुसरं एक महत्वाचं आहे आणि ते म्हणजे आपला जो बळीराजा आहे. आपण बळीराजाचं फक्त नाव घेतोय, परंतु बळीराजाचं जर पाहिलं तर बळीराजाचं एक वैशिष्ट्य आपल्याला दिसेल की तो रात्रंदिवस काम करतो. मग त्याला रात्रंदिवसच काम करू द्यायचे का? तर आजची जर परिस्थिती पाहिली तर दिवसभर लाईट नाही आणि रात्री मात्र लाईट आहे. आता रात्री लाईट असल्यामुळं साहजिकच त्याला रात्रभर आपल्याला हे करावं लागतंय, शेतात जावं लागतंय, आपल्या पाणी द्यावं लागतंय वेगवेगळ्या पिकांना आणि मग त्यामुळं काय होतंय की त्याची एक तर रात्रच्या रात्र जागून काढावी लागते. दुसरी गोष्ट विचुकाटा आहे, काही दुर्घटना घडतायत, अशा प्रकारच्या असंख्य घटना आपल्या तालुक्यामध्ये घडलेल्या आहेत. आणि म्हणूनच या आम्ही असा विचार केला की शेतकऱ्यांना सकाळी 6 ते सायंकाळी 8 या वेळेमध्ये ही आम्ही वीज उपलब्ध करून देऊ. नक्कीच याच्याविषयी चांगल्या प्रकारचा विचार करून ह्या जो मुद्दा आहे तो मुद्दा आम्ही इथं पूर्ण करण्याचा नक्कीच निर्धार केलेला आहे. अजून एक हे आहे की त्यामध्ये की पत्रकार असतील, तुमच्यासारखे जे पत्रकार आहेत, पोतराज असतील किंवा जे आराधी मंडळी आहेत, ह्या अशा मंडळींना खर तर एक मासिक मानधन मिळालं पाहिजे. मानधन नाहीये त्यांना. काही कलाकार मंडळींना मानधन आहे, एसटीची सोय आहे, अशा प्रकारच्या आमच्या पत्रकार बंधूंना का नाही? आज यांचा एवढा मोठा प्रवास होतोय, माळशिरस तालुक्याचाच मी विचार केला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर विचार करतोय. आणि म्हणून या माळशिरस तालुक्यामध्ये अशा प्रकारच्या आमच्या पत्रकारांना एक वेगळ्या प्रकारचं मानधन मिळालं पाहिजे. भत्ता न म्हणता मी म्हणेन मानधन मिळालं पाहिजे आणि हे शासन दरबारी हा निर्णय झाला पाहिजे. आणि फक्त एकच दिवस नाही, एकच महिना नाही, एकच वर्ष नाही, तर ही जी व्यवस्था आहे, हा जो कार्यक्रम आहे किंवा ही जी योजना आहे ती निरंतर चालली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं ह्या सर्वांना उभारी येईल. आपण पाहिलं की कालचंच घटना, आपल्या तालुक्याच्या शेजारची घटना, की एक तरुण पत्रकार की हार्ट अटॅकने गेले आणि हार्ट अटॅकने गेल्यानंतर
आपल्याला तेवढ्या पुरतं वाटतं, परंतु त्यांच्या कुटुंबाची काय वाताहत होते, कशा प्रकारचं काय होतं हेही आपण पाहिलं पाहिजे. आणि म्हणून जर समजा निश्चित अशा प्रकारचं जर मानधन त्यांना मिळालं तर त्यांचीही चांगल्या प्रकारचं एक व्यवस्था होईल असं मला वाटतंय. आणि म्हणून हा मुद्दा आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून हा घेतलेला आहे आणि हा नक्कीच पूर्ण करू. हे खरं तर पत्रकार बांधवांना सुद्धा मी जाहीरनामा नाही म्हटला तर शपथनामा म्हणतोय आणि शपथ घेऊन सांगतोय की हे सगळं तुमच्यासाठी मी करण्याचा प्रयत्न करेन. पोतराजांचं तसंच आहे की पोतराजाची ही एक कला आहे, जरी त्याला धार्मिक अंग असलं तरी सुद्धा ही एक कला आहे. आणि म्हणून अशा प्रकारचा जो कलाकार आहे त्या कलाकाराला त्यांनी हे केलं पाहिजे की भत्ता दिला पाहिजे आणि भत्ता देऊन खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा या व्यवस्थेमध्ये आणलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आमची जी काही आराधी मंडळी आहे, जे तुळजाभवानीचे सेवक आहेत, वैचारिकरित्या चांगल्या प्रकारचे हे करतायत, प्रबोधन करतायत, देवीचं गुणगान गात आहेत आणि अशा मंडळींना सुद्धा काहीही योजना नाही तर आराधी मंडळींना सुद्धा किंवा त्या आराध्यांना अशा प्रकारचं मानधन मिळालं पाहिजे. हा एक महत्वाचा मुद्दा आम्ही याच्यामध्ये घातलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे महिलांना आपल्या पायावर आर्थिक दृष्ट्या उभे राहण्यासाठी विविध योजना आखणार. आम्ही योजना आखणार आहे. आमच्या डोक्यात ती तशा प्रकारची योजना आहे की एक चिनी म्हण आहे. चिनी म्हण अशा प्रकारची आहे की एखाद्या माणसाला जर मदत करायची असेल, एखाद्या माणसाला जर मदत करायची असेल तर त्याला काय करा, असं मदत म्हणून करू नका, तर त्याला जगण्याचं साधन द्या. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की एखाद्याला मासे देण्यापेक्षा त्याला माशाचं जाळं, मासे पकडण्याचं जाळं द्या, अशा प्रकारची चिनी म्हण आहे. म्हणजे काय आहे तर त्याला आपल्या पायावर उभं राहण्यासाठी तशा प्रकारची योजना आखा. आणि म्हणून महिलांना ह्या तात्पुरत्या योजना नाही तर कायमस्वरूपी त्यांनी त्यांच्या पायावरती उभा राहावं, यासाठी आर्थिकदृष्ट्या पायावरती उभा राहावं आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावं, समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन वागावं, अशा प्रकारची ही एक योजना आम्ही नक्कीच कार्यान्वित करू. दुसरी एक गोष्ट की भूलथापांची आम्ही शपथनामा म्हणतोय, मी पुन्हा पुन्हा सांगतोय की आम्ही शपथनामा म्हणतोय, जाहीरनामा नाही. तर अशा प्रकारची भूलथापाची जी काही योजना आहे ती योजना आम्ही कुठलीही आणणार नाही. जी प्रत्यक्षात उतरेल एवढंच नव्हे तर ही कायम चिरंतन राहील अशा प्रकारची ही योजना, शाश्वत अशा प्रकारची राहील ही योजना साकारून आम्ही ती कार्यान्वित करू. हे नक्कीच आमच्या मनाशी खुणगाट आम्ही बांधलेली आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांची योजना असो, महिलांविषयी असो, तरुणांविषयी असो, विद्यार्थ्यांविषयी असो, तर अशा प्रकारच्या ह्या ज्या योजना आहेत ते शाश्वत निरंतर अशा प्रकारच्या टिकणाऱ्या असतील, हे मी पुन्हा अधोरेखित करतो. दुसरी गोष्ट, सर्व जाती धर्माच्या लोकांना समान संधी देऊन उपेक्षित, दुर्लक्षित व वंचितांना प्रवाहात आणण्यासाठी विविध योजना आम्ही तयार करू. कारण का आज पाहिलं तर आपल्याला लक्षात येतं की जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण होण्याचं काम सुरू किंवा काम झालेलं आहे. आणि म्हणून जाती जातीमध्ये माणूस वाटला गेला, धर्माधर्मामध्ये विखुरला गेला. आणि म्हणून आपण सर्वच जाती धर्माच्या लोकांना एक समान संधी देऊन त्याच्या प्रत्येक समाजामधला जो माणूस आहे त्या माणसाला खरं तर किंवा प्रत्येक समाजामध्ये असे उपेक्षित आहेत, दुर्लक्षित आहेत, वंचित आहेत, फक्त दलितांमध्येच आहेत असं नाही, तर अगदी ब्राह्मण समाजापासून ते सर्वच समाजामध्ये आर्थिकदृष्ट्या पिचलेली माणसं आहेत. आणि म्हणून अशा माणसांना सुद्धा एक योजनेच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचा योजना तयार करून चांगल्या प्रकारचे प्रवाहात आणण्याचं काम आम्ही करणार आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचा हा जो दृष्टिकोन आहे तो मोठा दृष्टिकोन आहे, विचारांना आमचा मोठा आहे, आम्ही परिपक्व आहोत. आणि म्हणूनच माळशिरस विधानसभा मतदारसंघ जो आहे किंवा हा माळशिरस तालुका जो आहे तो एक माझं कुटुंब असेल आणि त्या कुटुंबाप्रमाणेच मी त्यांच्या कल्याणासाठी अहोरात्र रात्र झटण्याची मी शपथ घेतो. तशा प्रकारचे तुम्हाला वचन देतो.
त्याचप्रमाणे या तालुक्यामध्ये आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे आज नवीन नवीन व्हायरस यायला लागलेले आहेत आणि वेगवेगळे रोग निर्माण झालेले आहेत. तर अशा आताच आपल्याला माहिती आहे की कोरोना सारखा भयंकर रोग येऊन गेला आणि संपूर्ण जगाला त्यांनी प्रभावित केलेला होता. आज मात्र आपल्याला अशा प्रकारची एखादी योजना आणायची आहे किंवा एखादं हॉस्पिटल बांधायचं आहे, दवाखाना बांधायचा आहे की तो अतिशय भव्य असेल आणि सगळ्या उपचारांचं निदान तिथं होईल आणि त्या उपचारांच्या निदानामधून आपल्या जी काही त्यांची पुढची जी काही निगा राखायची आहे किंवा पुढचं जे काही त्यांच्यावरती उपचार करायचे आहे ते मोफत केले जातील किंवा त्या मोफत करण्यापेक्षा एकंदरीत काही मूल्य घेऊन त्याचे करता येईल अशा प्रकारची अतिशय व्यवस्थितरित्या ही योजना आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण का आता दिवसेंदिवस या आरोग्याचा प्रश्न फार महत्वाचा होताना दिसत आहे. दुसरी एक गोष्ट की ग्रामीण भागामध्ये आज आपण म्हणतो की इतक्या दिवस हे झालेलं आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे आणि म्हणून रस्ते जर पाहिले, रस्ते म्हणजे विकासाची खरं तर नाडी असते. आणि आज आता मी संपूर्ण आपल्या तालुक्यामध्ये फिरतो आहे, गावभेटीच्या दरम्यान मी फिरलेलो आहे, तर त्यावेळेस अक्षरशः गाडीतून सुद्धा जाताना त्रास होतो. तर सर्वसामान्य लोक कशा प्रकारची ये जा करत असतील, कशी ही करते आणि त्याच्यातून अपघाताचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला रस्ते अतिशय सुंदररित्या चकचकीत अशा प्रकारचे रस्ते आपल्या या माळशिरस तालुक्यामध्ये होतील हेही मी खरं तर आश्वासन नाही तर शपथ घेऊन सांगतो. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्याप्रमाणे मी मगापासून सांगतोय की जाहीरनामा नाही शपथनामा आहे, शपथनामा आहे, मी शपथ घेतोय. आमच्या सगळ्यांच्या वतीने मी हे सांगतोय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपण सर्वांनी माझ्यावरती विश्वास